सर्वांना जय महाराष्ट्र। नुकतीच दीपावली आटपलेली आहे। थोड्याफार दिवाळीचे फटाके शिल्लक आहेत, ते आता आपल्याला आज वाजवायचे आहेत। 3 दिवसापूर्वी रत्नागिरीचे पालकमंत्री 5 वेळेला निवडून आलेले आमदार सन्माननीय उदय सामंत यांनी काही माझ्याबद्दल वक्तव्य केलेली मला विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहायला मिळाली। खरं तर दीपावली असल्यामुळे, पाडवा भाऊबीज असल्यामुळे याचा खुलासा करायला थोडासा वेळ होतोय, परंतु मला उदय सामंत यांना सांगावंसं वाटतंय की बेईमानीचे बाळकडू हे बाळमान्यांना कधी मिळालेलं नाही। आणि बरोबर 1 वर्षापूर्वी 24 ऑक्टोबर 2024 रोजी मातोश्रीवरती माननीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीसमोर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री, त्याचबरोबर आदरणीय संजय राऊत साहेब खासदार आणि प्रवक्ते, आदरणीय युवा नेते आमचे आदित्यसाहेब ठाकरे साहेब, शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब आणि शिवसेना नेते भास्करराव जाधव साहेब यांच्या उपस्थित 1 वर्षापूर्वी मी हे शिवबंधन बांधलेलं आहे। आणि आज या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितोय, हे मी लाईफ टाईम हे शिवबंधन मी बांधलेलं आहे, म्हणजे माझ्या आयुष्यभरासाठी। आणि त्यामुळं आदरणीय आदित्य साहेबांबरोबर फ्रँकी खात असताना अर्धी फ्रँकी त्यांनी दिली आणि 38 आमदार भाजपच्या कळपात झाल्यानंतर सुरतवरून गुवाहाटीवर जाणारा बेईमान बाळमाने नाही आहे। कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की शिंदे सेनेतला एक मोठा नेता काही काळानंतर भाजपामध्ये जाणार आहे, फक्त चुकून त्यांना धनाजी संताजीसारखं बाळमानेचं नाव आठवलं असं मला वाटतं। कारण त्यांना जो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रश्न विचारला होता तो असा होता, त्याला माझा संदर्भ होता की मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब माजी मुख्यमंत्री रत्नागिरीला वारंवार का येतात, याचा अर्थ इथल्या पालकमंत्र्यांचा प्रभाव प्रशासनावर संपला आहे की काय, असा प्रश्न होता। आणि त्याच्यावर त्यांनी खरं उत्तर द्यायला पाहिजे होतं, परंतु अजूनपर्यंत गेली 20 वर्ष बनवाबनवी करणे आणि तो मी नव्हेच नावाचं एक जे नाटक होतं पूर्वीच्या काळी, आता पण त्याचे काही प्रयोग होतात, त्याच्यामध्ये लखोबा लोखंडे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं। मला असं वाटतं उदय सामंत आपण त्या लखोबा लोखंडेपेक्षा जास्त अभिनय करताय आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या जनतेला हे आता कळून चुकलं आहे। आणि मी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की रत्नागिरीच्या जनतेला एका सिंघमची गरज आहे आणि तो सिंघम आज उपनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी रत्नागिरीकरांना दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मी 40 वर्ष काम केलं। माझ्या वडिलांनी जनसंघापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ 24 वर्ष 1962 सालापासून काम केलं 86 सालापर्यंत। आणि 86 सालापर्यंत गेल्या वर्षीच्या 24 सालापर्यंत 24 ऑक्टोबरपर्यंत 40 वर्ष म्हणजे जवळजवळ 64 वर्ष माने कुटुंबानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी, भारतीय जनसंघाचे विचार घेतले होते, परंतु ती भारतीय जनता पार्टी वर्षभरापूर्वी शिल्लक राहिली नव्हती। एकात्म मानवदर्शन अंत्योदयाचा जो पंडित दीनदयाळचा विचार होता ते सोडून आता भारतीय जनता पार्टी इन्कमिंगच्या पाठी लागली आणि भारतीय जनता पार्टी आता हाऊसफुल आहे। आणि त्यामुळं मला कदापि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही। आणि त्यांनी ज्या कुठल्या PAचं नाव घेतलं की जे काही वर्षापूर्वी माझ्याकडे होते, खरं तर राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत आहेत, त्यांनी रेफरन्स संदर्भ द्यायचा झाला असता तर माननीय विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवाभाऊ यांचे माझेसुद्धा संबंध चांगले आहेत। 2014ला माझ्या प्रचारासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले होते, देवाभाऊसुद्धा अनेक वेळा या ठिकाणी आले, परंतु एका PAचा संदर्भ ह्यांना द्यावा लागतो। याचा अर्थ PA काय ह्यांना सरेंडर झालेला नाही ना, कारण PA काय भाजप चालवत नाही। मला जर भाजपचा प्रवेश माझा आव्हान आहे त्यांना की माझ्या टेलिफोनचा मोबाईल नंबरचा CDR तपासावा,
भाजपच्या निर्णय नेत्यांच्या कार्यालयाच्या समोरचे घरासमोरचे CCTV कॅमेरे तपासवावेत. मी जर त्यांच्याकडे कधी गेलेला दिसलो असेल तर मी तात्काळ राजकारणातून निवृत्ती करेन. माझा सवाल आहे या ठिकाणी उदय सामंतांना, आमच्या गावचं ग्रामदेव श्री देव भैरी आहे, त्यांना पण ते मानतातच, ते बोलतात. त्यांनी शपथ घेऊन सांगावं की मी आजन्म भविष्यामध्ये शिंदे सेनेबरोबर राहीन आणि मी भाजपमध्ये कधीच प्रवेश करणार नाही, अशी खात्री खरं तर रत्नागिरीकरांच्या जनतेला त्यांनी देणं आवश्यक आहे. आणि म्हणून जसं गोबेलचं तंत्र असतं की एखादं खोटं वाक्य सातत्यानं बोलायचं, खोटं बोल रेटून बोल, अशाप्रमाणे विषय रत्नागिरीतल्या विकासाचे जे मी आता घेत चाललो आहे की गेल्या 20 वर्षामध्ये, गेल्या 4 वर्षामध्ये, गेल्या वर्षभरामध्ये उदय सामंत यांच्याकडून होणं गरजेचं होतं, ते होत नाही, ह्याच्यावर मी बोट ठेवलं आहे. माझं व्यक्तिगत उदय सामंतांची काही भांडण नाही आहे, पण जनतेची उदय सामंतांची बांधिलकी आणि सक्षम विरोधी पक्षामध्ये आज मी उपनेता म्हणून आहे. जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. सत्ताधारी पक्ष जेव्हा माजुरी होतात त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारणं आणि ते प्रश्न माझे लॉजिकल आहेत, त्या प्रश्नाला उदय सामंत आपण उत्तर द्यावं. जसे जसे तुम्ही विषयांतर कराल तसे तसे अधिक तुम्ही अडचणीत याल. रत्नागिरीच्या जनतेचा सवाल आहे, आम्हाला चांगले रस्ते कधी तुम्ही द्याल खड्डेमुक्त, आम्हाला चांगलं 24/7 पाणी कधी पिण्याचं द्याल. या ठिकाणी आज ड्रेनेज सिस्टीम बरोबर नसल्यामुळं मलेरिया डेंग्यूसारखे आजार आहेत, ते आजार कसे होणार नाहीत याच्याकरता आरोग्य व्यवस्था कशी सुधारणार, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कसे आणणार, मेडिकल कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार. 5 वर्ष तुम्ही उद्योगमंत्री आहात, एक उद्योग रत्नागिरीत आणला नाही, रत्नागिरीतल्या एकाही बेरोजगार युवकाला रोजगार दिला नाही. याचं उत्तर उदय सामंत तुम्ही द्या. दिशाभूल करण्याकरता उगाचच काहीतरी लोकांच्या मनामध्ये बाळ मानेबद्दल गैरसमज निर्माण करू देऊ नका. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. आम्ही 60 वर्षाची असलेली विचाराची बांधिलकी सोडून फ्रँकी खाऊन आम्ही पळालेलो नाही आहोत ईडीच्या भीतीपोटी. आम्ही आमचं प्रिन्सिपल तत्त्व होतं, त्या तत्त्वाला आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर जी शिवसेना होती, जी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना होती, त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांना विचारून, कार्यकर्त्यांना सांगून, भाजपच्या नेत्यांना सांगून, सुरतवरून गुवाहाटीला पळून जाऊन मी काही शिवसेनेचा प्रवेश केलेला नाही. आणि त्यामुळे उदय सामंत जबाब दो, रत्नागिरीच्या जनतेला विकासाची कामं पाहिजे आहेत. अजूनपर्यंत तुम्हाला कोण विचारणारा भेटला नाही आणि कुठंतरी विषयांतर नेऊन इकडचं तिकडं करू नका, नाहीतर ह्या खड्ड्यामध्ये रत्नागिरीची जनता तुम्हाला खड्ड्यात गाडणार आहे. काही प्रश्न असल्यास विचारला हरकत नाही. मोरे साहेब काय प्रश्न? विषयांतर करणं स्वतःच्या ज्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत पालकमंत्री म्हणून ह्या झाकण्याकरता विषयांतर करणं अजूनपर्यंत गेल्या 20 वर्षात तिने असंच केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किशोरजी, त्यांनी प्रत्येक विरोधी पक्ष यापूर्वी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना कुठं नाही कुठंतरी दबाव आणणं, भीती घालणं, आणि त्यामुळं अजूनपर्यंत त्यांना सक्षम विरोधी पक्षातला एखादा नेता कधी बोलताना दिसला नाही आणि त्यामुळं ते माझ्या मताप्रमाणे सैरभैर झालेले दिसत आहेत. नाही, लवकरात लवकर माननीय सर्वोच्च न्यायालय देशातलं न्यायाचा तराजू घेऊन बसलेला आहे. मला असं कळतं आहे काहीतरी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे आपले मुख्य न्यायमूर्ती निवृत्त होण्यापूर्वी बहुतेक गेली 3 वर्षाचा प्रदीर्घ असलेला 3.5 वर्षाचा जो शिवसेना पक्षाचा जो प्रलंबित असलेला निर्णय आहे तो निर्णय लागण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी अनवधानानं त्यांच्याऐवजी बाळमानेचं नाव घेतलं. शिंदे सेनेतला एक नेता भाजपमध्ये जाणार आणि त्यांनी जो संदर्भ दिला आहे तो आताचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, ह्यांच्या PAचा संदर्भ त्यांना द्यावा लागतो. याचा अर्थ मला वाटतं त्यांचंसुद्धा अंडर एस्टिमेशन झालेलं दिसते. त्यांना बावनकुळे साहेबांचा रेफरन्स द्यायला पाहिजे होता, विनोद तावडे साहेबांचा वाटला रेफरन्स द्यायला पाहिजे होता, देवाभाऊंचा द्यायला पाहिजे होता.
परंतु आता तिथलं सगळं क्रेडिट संपलेलं आहे. पण कदाचित विमानातून काही सुविधासहायकांना ते घेऊन जातात, हेलिकॉप्टरमधून घेऊन जातात, त्यामुळं कदाचित त्यांचा रेफरन्स दिला असावा असं मला वाटतं. नेमकं याचा असा ते सिंघम नावाचा पिक्चर होता, आपण सिनेमा तुम्ही पाहिलेला आहे आणि 1.5 वर्षापूर्वी पण ह्या संदर्भातला मी उल्लेख केला होता की रत्नागिरीची जनता भयभीत आहे. सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचा माज, पैशाचा माज, त्यामुळे दुनिया मेरे मुठ्ठी में अशा प्रकारची उदय सामंतांचं वर्तन आहे. कोणीच त्यांना बोलत नाही आणि त्यामुळे असा एक प्रतिकार करणारा लोकशाहीतला एक विरोधी पक्ष नेता जो वैचारिकता घेऊन चालला आहे, जो प्रिन्सिपल घेऊन चालला आहे, अशा प्रकारचा एक सक्षम पर्यायी समर्थ नेतृत्व रत्नागिरींना पाहिजे आहे. मी सिनेमाचं एवढंच उदाहरण दिलं की लगेच लक्षात यावं. त्या सिंघम सिनेमामध्ये अशीच एक व्यक्तिरेखा, त्याचा जो काय म्हणतात त्याला प्रमुख जो असतो हिरो, त्याची भूमिका आहे आणि अशी भूमिका घेणं लोकशाहीमध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. आणि मी व्यक्तिगत उदय सामंतांबद्दल काहीच बोललेलं नाही आहे. खरं तर मला असं वाटत होतं ते पालक आहेत आमचे सगळ्यांचे. आपल्या दिवाळीमध्ये आपली परंपरा आहे की नरक चतुर्दशी, अभ्यंगस्नान, भाऊबीज, गुढीपाडवा, दिवाळीचा हा आपण कुटुंबात साजरा करतो. की रत्नागिरी जिल्हा हा त्यांचं कुटुंब आहे. त्यानं खरं तर त्यांनी दिवाळी पहाट, दिवाळी पाडवा हे रत्नागिरीत साजरं करायला पाहिजे होतं. ते कुठं गायब असतात मला माहिती नाही. तर आपल्या पालक म्हणजे काय, गार्डियन म्हणजे काय, पालक म्हणजे कुटुंब प्रमुख आहे. कुटुंबाप्रमुखानं ह्या जनतेत असलं पाहिजे. असे अनेक नेते आहेत की जे दिवाळीला जनतेत असतात, हे कुठं जातात काय समजत नाही. मला असं वाटतं की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आज एक सक्षम विरोधी पक्ष आहे आणि पालघरपासून सावंतवाडीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतची संघटनात्मक बळकटीकरण करण्याकरता मला उपनेता केला आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल, सत्ताधाऱ्यांचा मुजोरीपणा दिसेल, त्या ठिकाणी सिंघमची भूमिका घ्यायची आहे. रोजच काय घेण्याची आवश्यकता नाही. आणि रत्नागिरीकरांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. नॅशनल हायवेची परिस्थिती काय आहे, रत्नागिरीतल्या ग्रामीण रस्त्यांची परिस्थिती काय आहे, PWDच्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे, मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांची परिस्थिती काय आहे. शेवट कररूपानं सगळे जे नागरिक आहेत ते वाहनाला खरेदी करताना वन टाईम टॅक्स देतात. असा करोडो रुपयाचा टॅक्स मी RTOला विचारणार आहे की आमच्या जिल्ह्यामधून टॅक्स गोळा किती होतो, मग आमचे रस्ते चांगले का होत नाहीत. आणि हे पॅचअप कशाला, कसलं तंत्रज्ञान काहीतरी आणली नाही. 600 रुपयाने काहीतरी बॅग आली नाही खड्डे बुजवायची. चेष्टा आहे. जर्मनी, जपानला जातात तिथं काय असे खड्डे बुजवतात. जरा शिकून या. उगाचच फिरायला जातात सरकारी पैशात आणि हा सगळा सरकारी पैशाचा अपव्यय आहे. ते बॉडीगार्ड, सिक्युरिटी, Z+ हवी कशाला आहे ना. कदाचित ह्यांना भीती वाटत असेल काहीतरी, डोमेस्टिक व्हायलन्स काय असेल. ह्यांना काय दहशतवादी काय कोण मारणार नाही असं काय यांचं व्यक्तिमत्व नाही. व ह्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली त्यामुळे टेररिस्ट ह्यांना काहीतरी मारतील. यांना काहीतरी कुटुंबातच मला वाटतं कदाचित भीती असावी म्हणून ते Z+ वगैरे सगळे आहेत. खरं तर एखादा पोलीस पुरेसा आहे. नाही असं आहे की परवा मी पालघरला पण होतो. आज तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या आमच्या मातोश्रीवर पाहत असाल, ही रीग लागलेली आहे प्रवेशाकरता. नाशिकमधून प्रवेश झाला. आता थोडंसं कसं आहे, एखाद्याला ग्लासामध्ये जर अर्धा ग्लास पाणी असेल, कोण म्हणतो हा ग्लास अर्धा रिकामा आहे, कोण म्हणतो अर्धा भरलेला आहे. तसं आहे जे लाभार्थी आहे, ज्यांचं कुठचं टेंडर अडकलेलं आहे, कुठं ईडी फिडी आहे, असेच लोक जात आहेत. सर्वसामान्य शिवसैनिक, हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जो बाळकडू घेऊन आलेला आहे तो आजही कुठं गेलेला आहे, तो भविष्यात जाणार नाही. आणि आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे की स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं त्यांच्या अखेरच्या काळामध्ये की उद्धवजींना, आदित्य साहेबांना तुम्ही साथ द्या. आणि त्यामुळे मी आज ही साथ देतो आहे. आणि म्हणून आमचं असं मत आहे की आज प्रतिकूल काळामध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे, आमचा धर्म आहे. आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद घेतलेत, मग ते मिंदे असतील, त्यांनी आणखीन कोण असतील, हे आज साथ सोडून गेलेत आणि सत्तेचा फायदा घेऊन निघून गेलेले आहेत. यांनी गद्दारी केली, यांनी बेईमानी केली. आणि हे तर माझ्या रत्नागिरीतलं माझं हे दुःख आहे. हे जे पळपुटे आमचे आमदार आहेत
14 सालामध्ये बी फॉर्म घ्यायचा पवारसाहेबांकडनं, दुसऱ्या पक्षात जायचं, त्याच्यानंतर परत तिकडे यायचं, हिंदुत्व म्हणून 19 सालामध्ये लढायचं, परत 22 सालामध्ये बेईमानी करून 37 संख्या आमदारांची झाली की 38 की 39 नंबरला गेली. तो पण हे वर्षा बंगल्यावरती आदरणीय उद्धवजींबरोबर आणि आदित्य साहेबांना फ्रँकी खात होते. म्हणजे किती बेईमानीने किती गद्दारी करायची, म्हणजे त्याला काय अर्थ आहे काय? कल्चर बिघडवून टाकलं राजकारणाचं या सगळ्या मंडळींनी. सत्ता, भ्रष्टाचार, त्यातले पैसे आणि त्यातनं दबंगगिरी. आणि त्यामुळे याच्या विरोधातला आमचा लढा हा कायम या ठिकाणी राहणार आहे. हा आमचा काही व्यक्तीच्या विरोधातला लढा नाही आहे. जर तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही उद्योगमंत्री आहात, तर तुम्ही इथल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. असं आहे की महाविकास आघाडी हा निर्णय राज्य स्तरावरचा आहे किंवा राष्ट्रीय स्तरावरचा आहे. आदरणीय उद्धवजी जो काही निर्णय घेतील, आदिसाहेब निर्णय घेतील, तो आम्हा सगळ्यांना बांधील असणार. नाही, विषय असा आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे. निवडणुका आल्या की एक सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जनमत संघटित करण्याकरता जास्तीत जास्त समविचारी विरोधी पक्षानं एकत्र यावं ही अपेक्षा जनतेची आहे, आमची सध्याची आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. अवकाश अजून मतदार याद्याच अजून फायनल झालेली नाहीत, निवडणुकीची घोषणा झालेली नाही आहे. तेव्हा ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे, तेव्हा त्याबद्दल बोलणं हे थोडंसं प्री मॅच्युअर होईल. काय माहिती घ्यावी MIDCनं त्याची काय असेल तर, आणि जे चुकीचं असेल ना तर ते चुकीचंच करायचं. असे बरेच MIDCचे प्लॅन्ट आहेत. आता प्लॅन कुठलाही असतो हा पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरता असतो. आता कदाचित बंदरकर कसे आहेत, लाभार्थी आहेत, त्यांच्याकडे अनेक नगरपालिकेची कॉन्ट्रॅक्ट आहेत, त्यामुळे त्यांना मालक जे सांगेल ते बोललंच पाहिजे. असे अनेक MIDCमध्ये प्लांट आहेत. तपासून घेऊया. आता आवश्यकता जर रस्त्याची खड्डे बुजवायला लागले तर प्लांट लागणारच ना आपल्याला. तो कोणाचा का असे ना, तो काय फक्त RD सावंतांचाच प्लॅन्ट असावा का हो? विकास करायचा आहे, कामं करायचं आहे, हे सगळं लागणारच आहे. आणि जे चुकीचं आहे, माझं अजूनही म्हणणं आहे की जे चुकीचं आहे, नियमबाह्य आहे, ते नियमबाह्य. तेव्हा आम्हाला त्यात काही प्रॉब्लेम नाही. आमच्यावर जे काही संस्कार घडलेत ते असे आहेत की कायदा नियम पाळायचे आहेत, भ्रष्टाचार करायचा नाही आहे, दबंगिरी करायची नाही आहे, आणि त्यामुळे आम्ही त्या भूमिकेशी अद्यापही ठाम आहोत. आता स्वाभाविकपणानं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपल्या पक्षाला त्या त्या ठिकाणी प्रभाव प्रतिनिधित्व मिळावं. पण अंतिमतः उद्धवजी जो काही निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांवर बांधील आहे. आता ते कसं आहे, हा मोठा भाऊ छोटा भाऊ हे सगळं महायुतीमध्ये प्रकरण आहे. हा शब्द तिकडे आला आहे, हा महाविकास आघाडीतला काय शब्द नाही. आमचा आता जो काय आहे तो सत्ताधारी पक्षाच्या विरोधात एल्गार करणे, ज्या सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका घेऊन आम्ही चाललो आहे. आता कालसुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार हे राहुल गांधीजी असतील. याचा अर्थ एक एक भूमिका जशा ठरतात त्याप्रमाणे होईल. आगामी निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस म्हणते की आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही स्वतंत्र लढू. नाही, आता कसं आहे, हा महाराष्ट्र स्तरावरचा आणि राष्ट्रीय स्तराचा निर्णय आहे. मी एका कोकण रिजन पुरता मर्यादित आहे. तेव्हा उद्धवजींची भूमिका जी काय असेल ती आमची सगळ्यांची भूमिका. मी नाही, वरून जे काही येईल त्याप्रमाणे स्थानिक लेवलला होणार ना. आमची काही वेगळी भूमिका असणार नाही. विधानसभेला उद्धवजींनी सांगितलं, पवारसाहेबांनी सांगितलं, तेच झालं ना. आता पण ते होईल तसं. तुम्हाला काय अपेक्षित आहे? स्थानिक पातळीचे काय असं असतं, स्थानिक पातळीचे निर्णय घ्या अशा काही संकेत केले जातात. इथल्या तडजोडी वेगळ्या असतात, राज्याची वेगळी स्थिती. पण भारतीय या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी एक निर्णय प्रक्रिया आहे ती अशी आहे की उद्धव साहेब जे काही सांगतील
ते फॉलो करणारे आम्ही त्यांचे आदेश सैनिक आहोत. आदेश जो आहे पाळतो आम्ही. तो आम्हाला शिरसावज्ञ आहे. आदरणीय माजी मंत्री माने साहेब आले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.